हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण धान्य कडधान्य डाळी वगैरे सगळं असं मिक्स असे लाडू करणार आहोत। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत। थोडासा वेळ लागतो पण लाडू खूप छान चविष्ट असे होतात। तर चला आपण सुरुवात करूया। प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। मी हे पाव किलो नाचणी घेतलेली आहे। व्यवस्थित अशी ही निवडून वगैरे घ्यायची आहे आणि छान अशी बारीक गॅसवर 10 मिनिटं भाजून घ्यायची आहे। हे बघा 10 मिनिटं जवळपास मी भाजून घेतलेली आहे। एक पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये एकत्र सगळे भाजणी काढून घ्यायची आहे। आपण जे भाजू सगळं ते एकत्र एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। 30 कढई गॅसवर ठेवायची आहे आणि मी 100 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। तुम्हाला जर मेथी कमी हवी असेल तर कमी घेऊ शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त घेऊ शकता। ही 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित अशी मेथी भाजून घ्यायची आहे। मेथी भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटात भाजून होते। तीही त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता परत तेच भांडं गॅसवर ठेवायचं आहे। पाव किलो मी पोहे घेतलेले आहेत। पोहे जास्त वेळ भाजायला लागत नाही, 1-2 ते 3 मिनिटात भाजून होतात। व्यवस्थित असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। पोहेही भाजून झाले की त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। एकत्र सगळं काढायचं आहे। आता परत तेच भांडं गॅसवर ठेवायचं आहे आणि आता हे बघा डाळी घेतलेल्या, चणा डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर अजून डाळी असतील तर अजून त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याही व्यवस्थित अशा भाजून घ्या। तुम्हाला डाळ कोणती आवडत नसेल तर ती कमी केली तरी चालेल किंवा ती नाही टाकली तरीही चालेल। आता व्यवस्थित 10 मिनिटं भाजून घेतलेली आहे ही डाळ, तीही एकत्रच काढून घ्यायची आहे। त्याच भांड्यामध्ये आता ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी पण मी पाव किलो घेतलेली आहे, तीही व्यवस्थित अशी 10 मिनिटं भाजून घ्यायची आहे। ज्वारी जरा जाड असते, त्यामुळे 10 मिनिटं भाजायला लागतात बारीक गॅसवर। व्यवस्थित अशी छान फुलवून घ्यायची आहे ही। हे बघा अशा पद्धतीने चांगली फुललेली आहे, तीही याच भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता परत तेच भांडं गॅसवर ठेवायचं आहे आणि ही बाजरी पण मी पाव किलो घेतलेली आहे, तीही व्यवस्थित 10 मिनिटं भाजून घ्यायची आहे। हे बघा 10 मिनिटं भाजून झालेली आहे, आता काढून घ्यायची आहे। परत त्याच भांड्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत पाव किलो। याच्यामध्ये तुम्ही जर कमी जास्त कोणतंही धान्य केलं तरीही चालेल, काही फरक पडत नाही, चवीला काही वेगळं लागत नाही। फक्त तुम्ही जे काही घेणार आहात ते व्यवस्थित छान भाजून घ्या बारीक गॅसवर। आता तांदूळही भाजून झालेले आहेत। आता हे बघा हा मका आहे। हा मका दुधामध्ये शिजवून खाण्याचा, म्हणजे दुधामध्ये गरम दुधामध्ये टाकून खातात हा मक्याचा चिवडा मका आहे हा। तर मी मका 1-2 मिनिटं गरम करून घेतलेला आहे। आता गहू पाव किलो घेतलेले आहे, तेही व्यवस्थित बारीक गॅसवर एक 10 मिनिटं भाजून घेतलेले आहे, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। ही सर्व भाजणी एकत्र करायची आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायची आहे। तुम्ही गिरणीमध्ये दळून आणली तरीही चालेल, नाही तर मिक्सरला दळली तरीही चालेल। मी मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे, कारण मला थोडीशी रवाळमध्ये पाहिजे होती, बारीक मला आवडत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने घरीच ही मिक्सरला लावून घेतलेली आहे। आता हे बघा अशा पद्धतीचे मी खजूर घेतलेले आहे। हे खजूर व्यवस्थित असे त्याची नाखं तोंड असतात ती काढून घ्यायची आहेत आणि त्याच्या बिया वगैरे ह्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आता हे बघा, आता पीठ हे मला सगळ्या पिठाचे लाडू नाही करायचे आहेत, थोडेसे ठेवून देते पीठ, ते नंतर करता येईल। आणि हे बघा असं भाजणी करून ठेवलेली असली की कधीही लाडू करता येतात, म्हणून मी साईडला ठेवून दिलेलं आहे थोडं पीठ। आता हे बघा एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने, जास्त पण बारीक करायचं नाही, थोडंफार बारीक करायचं आहे। आता मी सगळं हे बारीक करून या पद्धतीने करून घेतलेलं आहे। आता साईडला ठेवून देऊयात। आता एक कढई गॅसवर ठेवायची आहे
कढई गरम होऊन द्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये साधारणतः मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी काजू आणि बदाम हे अर्धी वाटी काजू बदाम घेतलेला आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स अजून पाहिजे असतील कोणते तरीही टाकू शकता, जर नाही टाकायचे असेल नाही टाकलं काही हरकत नाही, पण थोडेसे काजू बदाम टाकले की चव छान येते म्हणून टाकायचे। जर नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता हे बघा, जे मी खजूर बारीक करून घेतलेले आहे त्याच भांड्यामध्ये मी काजू आणि बदाम काढून घेते आहे। आता हे गरम आहे, थंड होऊन द्या, नंतरच मग फिरवून घ्यायचे आहे। आता मी हे डिंक घेतलेला आहे, डिंक छान थोडा करून फुलवून घ्यायचा आहे। एकदम डिंक टाकायचा नाही, कारण बाहेरून तो फुलला जातो पण आतून कच्चाच राहतो, यासाठी बारीक गॅसवर थोडा करून फुलवून घ्यायचा आहे। आता हे बघा, काढून घेते आहे एका भांड्यामध्ये आणि दुसराही अशी बॅच फुलवून घेते आहे। हे बघा, काढून घ्यायचा। आता त्याच भांड्यामध्ये मी 1 वाटी सफेद तीळ, 1 वाटी काळे तीळ असे बारीक गॅसवर एक 10 मिनटं मी भाजून घेणार आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कारण जास्त दिवस झाले की कुबट होऊ शकतात, म्हणून एक तुपामध्ये व्यवस्थित असे 10 मिनटं भाजून घ्यायचे आहेत। आता तिकडे भाजता आहे तोवर आपण हे मिक्सरला लावून काजू बदामची जाडी भरडी पावडर करून घेतलेली आहे। आता त्याच भांड्यामध्ये डिंकही बारीक करून घ्यायचा आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की लाडू करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झालेत लाडू ते। आता हे बघा, डिंकसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे। एक पसरट परातीमध्ये काढून घेतलेला आहे। आता हे बघा, तीळही छान भाजले गेलेले आहेत, तेही आता काढून घ्यायचे आहेत। आता हे बघा, मी खोबरं हे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून मी खोबरं व्यवस्थित असं भाजूनच ठेवलेलं आहे। पहिलं कट करून भाजून व्यवस्थित ठेवलेलं आहे, फक्त थोडं गरम करून घ्यायचं आहे, नाही केलं काही हरकत नाही। मी थोडंसं गरम करून घेते आहे। आता तेही काढून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं फक्त गरम केलेलं आहे हे, कारण व्यवस्थित असं पहिलं भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे मी 2च मिनटं हे भाजून घेतलेलं आहे। आता हे बघा, त्याच कढईमध्ये हे अर्ध पीठ काढून घ्यायचं आहे। हे 2 बॅचमध्ये मी भाजून घेतलेलं आहे आणि नाही हे भाजलं तरीही चालेल, पण थोडंसं तुपामध्ये भाजलं अजून की चव छान येते, म्हणून मी थोडं तूप टाकून व्यवस्थित असं भाजून घेणार आहे। हे लाडूची भाजणी व्यवस्थित जितकं तुम्ही भाजाल तितकं हे छान चव येते। आता तूप टाकून थोडं करून भाजून घेऊयात। आता बाहेर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर चहाबरोबर आपल्याला वाटतं काय खावं, म्हणजे भजी वगैरे, तर मग असे लाडू असले तर एक लाडू आणि चहा खाल्ला एकदम भारी वाटतं। नक्की तुम्ही ह्या पावसाळा करून बघा हे लाडू अशा पद्धतीचे। हे बघा, दुसरीही बॅच आपण अशाच पद्धतीने तूप टाकून व्यवस्थित 1-2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आता हे बघा, सगळे आपलं पीठ हे भाजून झालेलं आहे, एकत्र काढून घेऊयात। हे बघा, आता चमच्याचंही व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे आता व्यवस्थित असं मिक्स होतं, 1-2-3 ते 4 मिनटं लागतात व्यवस्थित बारीक करायला। हे बघा, आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लाडू करताना सांडेल म्हणून मी अशा गमेल्यात पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता एक जायफळ घ्यायचं आहे आणि जवळपास मी 75% हे जायफळ घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं 20 ते 25% ठेवलेलं आहे एका जायफळमधलं। याच्या लाडूमध्ये जायफळची चव एकदम मस्त येते, तर तुम्ही आवर्जून जायफळ हे टाका। वेलची पावडरपेक्षा सुद्धा जायफळची चव याच्यामध्ये खूप छान येते। आता वेलची पावडर टाकलेली आहे, साधारणतः छोटे चमचे आहेत, हे 2 चमचे मी टाकलेले आहे
आता एक कढई गरम करायला, तीच कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सगळं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त तूप लागणार नाही. 3 ते 4 चमचे तुम्ही टाकून द्या तूप आणि व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे तूप. आता हे तोवर आपण मिक्स करून घेऊया. जायफळ, वेलची पावडर हे व्यवस्थित सगळ्याला लागलं गेलं पाहिजे म्हणून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्स झालेलं आहे. आता हे बघा गूळही मी बारीक करून पहिलाच ठेवलेला असतो. तो साधारणतः मी आता अंदाजे टाकते आहे, पण 2 वाट्या मी गूळ टाकलेला आहे या तुपामध्ये. आता हे बघा, जर तुमचे लाडू कडक होत असतील तर काय करायचं, अर्ध वितळवायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. गरम तुपामध्ये किंवा गरम भांड्याच्या ह्याने वितळला जातो, त्यामुळे काही असं कडक वगैरे होणार नाही. फक्त तुपामध्ये गूळ वितळवूनच घ्यायचा आहे, पाक वगैरे करत बसायचं नाही. आता हे सगळं एकत्र काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, बॅटरमध्ये. आता व्यवस्थित मिक्स करूया. सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. गरम आहे त्यामुळे चमच्यानेच मिक्स करा. हे बघा, आता व्यवस्थित असे लाडू तुम्ही करून घ्या. तुम्हाला जसं मोठा हवं असेल तर मोठा करा, बारीक पाहिजे असेल तर बारीक करा. तर हे बघा किती छान प्रकारे लाडू वळले पण जात आहेत. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत. तोवर नक्की लाडू करा, खा आणि करून झाल्यावर मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत नक्की. तर चला, बाय.